शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये कार्यरत असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज भव्य मोर्चाचं देखील आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं। मात्र हा मोर्चा जो आहे तर तो पुढे आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी परावर्तित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्यासोबत या ठिकाणच्या मान्यवर त्या सांगाल तर आपण जो आहे तर हा मोर्चा स्थगित करून त्यानंतर आनंद उत्सव साजरा केला। इथले कर्मचारी जे आहेत तर ते काढून टाकण्यात आले। काय निश्चितच, कारण हा पूर्णपणे हिंदू समाजाचा विजय आहे। हिंदू समाजाने जे एक मोठं आंदोलन आम्ही उभं केलं होतं की 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना आपण काढून टाका आणि या सगळ्यांच्या दबावापुढे या मंदिर विश्वस्तांना झुकावं लागलं आणि त्या 114 लोकांना नोकरीवरून काढावं लागलं आणि म्हणून आज सगळा हिंदू समाज आपण पाहिलं की मोठ्या संख्येनं एकत्रित आला आणि सगळ्यांनी हा आनंदोत्सव साजरा केलाय। मी या निमित्तानं पुन्हा एकदा घोषणा करतो की आपण हे काढलंय, पण इथून पुढे जर मंदिर विश्वस्तांनी पुन्हा एकदा अन्य धर्मियांचे लाड केले तर ते लाड खपवून घेतले जाणार नाही। पुन्हा एकदा हिंदू आपली ताकद दाखवून देतील आणि मग मात्र ते विश्वस्तांना जड भरेल। आनंद उत्सव आज आपण साजरा केला। या ठिकाणी खरं तर भव्य मोर्चा होता। काय एकंदरीत भावना आहेत? जरी या कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं तर कायमस्वरूपी त्यांच्यावरती कारवाई होईल अशा मागण्या। आताच आमची चर्चा झाली की याच्यावरती कायदेशीररित्या आपण त्यामध्ये लढा उभा केला पाहिजे। पुन्हा असा कुठलाही विश्वस्त मंडळ असा निर्णय घेणार नाही आणि शासनाकडे आमची मागणी आहे की मुळात असे विश्वस्त मंडळी हे जे बरखास्त करणं यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून हा काहीतरी महाराष्ट्रामध्ये काहीतरी वाद घडून आणतील आणि याच्यावरती कुठतरी पावित्र्य राखला जाणार नाही। याचा जो कायदा आहे ह्या कुठतरी कायदा अंमलात आणून यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। या परिसरात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम लोकांची दुकानं आहेत। काय एकंदरीत त्या संदर्भात मागणी करणार? याच्यामध्ये आमची मागणी आहे की असा कुठेही आपण जर महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही गेलो त्यांच्या जिथं देवस्थान आहे तिथं आपल्या एका व्यक्ती कामाला नसतो, या काही आपल्या माणसाचं दुकान नसतं, तर आपल्याला कशा करताय कुठे करण्याची आवश्यकता आहे? त्यांची दुकानं लाव, त्यांचे लोक कामाला ठेव, पण हे कुठंतरी आपल्याला कुठंतरी मॅनिप्युलेट करायचं काम काही लोक इथं करत आहेत। शिर्डीमध्ये जर बघितलं एक मजार आहे, त्याचा पैसा जो आहे तो वैयक्तिक लोकांकडे जातो। काय एकंदरीत शिर्डी मधला जो विषय आहे तो अत्यंत चुकीचा आहे। तिथं कुठल्याही प्रकारचं काम हे संविधानाला धरून नाहीये, कारण की साईबाबांच्या समाधीमध्ये तिथं येणाऱ्या ट्रस्टला पैसा हा डायरेक्टली शासनाकडे जमा होतो, विशेषतः सरकारकडे जमा होतो किंवा ट्रस्टकडे जमा होतो किंवा ते ट्रस्टवरती निगराणी शासनाचीच आहे। पण दुसरी दर्गाचा पैसा हा डायरेक्टली आपण जर पाहिलं तो डायरेक्ट ते लोक प्रायव्हेटली घरी घेऊन जातात, त्याचा कुठला हिशोब नाही। लाखो रुपये रोज एका दिवसामध्ये येतात, त्यामुळे अत्यंत अन्यायकारक निर्णय आहे आणि आतापर्यंत झालेला पैसा सुद्धा वसूल केला पाहिजे। या ठिकाणी जर बघितलं तर मुस्लिम कर्मचाऱ्यांसोबत हिंदू कर्मचाऱ्यांना देखील काढण्यात आलं शनी शिंगणापूरमध्ये, त्याच्या संदर्भात काय मागणी? आमची मागणी आहे की त्या लोकांना त्यांनी अत्यंत तातडीने त्याला नोकरीवर घेतलं पाहिजे। तर हे होते आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की जे हिंदू कर्मचारी आहेत त्यांना तातडीने या ठिकाणी कामावरती घेतलं पाहिजे आणि जे मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करून जे आहे कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील गोंगळे, एबीपी माझा, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।